विधान परिषदेत आज हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी उहापोह करण्यात आला. अमोल मिटकरी यांनी याबद्दलची चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी हवामान बदल आणि त्याचे शेतीवरचे परिणाम हे मोठं आव्हान असून त्यावर सरकार योग्य पावलं उचलत आहे, मात्र समाजातल्या सर्व घटकांनी यासाठी हातभार लावायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. विकास थांबवता येत नाही, मात्र त्याच्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय ऱ्हासावर उपाय करणं गरजेचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. विकास प्रकल्पांसाठी पर्यावरणीय परवानग्या दिल्या जाताना ज्या अटी घातल्या जातात त्याची पूर्तता काटेकोरपणे होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये विशेष चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी अधिक उंच आणि अत्याधुनिक शिडीची आवश्यकता लक्षात घेऊन महानगरपालिकेला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असं सामंत म्हणाले. उंच इमारतींमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढवण्यावर सरकार भर देत असल्याचंही सामंत म्हणाले. गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक बस पोर्ट उभारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. एसटी महामंडळाच्या डेपो आणि बस स्थानकांचा विकास करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवीण दरेकर यांनी विशेष चर्चेदरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. विकसित महाराष्ट्र 2047चा संकल्प लक्षात घेऊन प्रादेशिक पर्यटन योजनेतून राज्यातल्या 50 पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधं लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आज दिली. महाराष्ट्र विधान भवनाच्या अधिकृत ईमेल आयडीवर आज सकाळी मेलद्वारे